नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। दिवसातली महत्त्वाची बातमी आहे, कारण विधान परिषद निवडणूक आणि या निवडणुकीचा आज निकाल आहे। 6 जागांवर आधीच निवडणूक बिनविरोध आहे, पण उर्वरित 11 ठिकाणांचे निकाल आज जाहीर होणार आहे। गेले काही आठवडे महाराष्ट्रात केवळ आणि केवळ या एकाच निवडणुकीची चर्चा होती, ज्या निवडणुकीवरून अनेक ठिकाणी रुसवे फुगवे पाहायला मिळाले। शेवटपर्यंत ट्विस्ट कायम राहिला। आज त्याच निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत। बरोबर 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। विविध मतदान केंद्रांवर तगडा बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे। 11 जागांवरच्या प्रमुख लढती आपण पाहूया। सोलापूर, राजेंद्र राऊत भाजप विरोधात वसंतराव देशमुख, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे। जळगाव, नंदकिशोर महाजन विरोधात शरद तायडे, भाजप विरोधात ठाकरेंची सेना। सांगली, सातारा, भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार विरोधात किशोर धुमाळ, तिहेरी लढत। नांदेडमध्ये अमर राजूरकर भाजप विरोधात रामदास पाटील काँग्रेस। नागपूर पोटनिवडणूक, डॉक्टर राजीव पोद्दार भाजप विरोधात अतुल लोंढे काँग्रेस। भंडारा गोंदिया, नरेश ईश्वरकर काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार विरोधात अविनाश ब्राह्मणकर, तर अमरावतीत हर्षदीप देशमुख विरोधात प्रवीण पोटे विरोधात निलेश विश्वकर्मा वंचित, अशी तिहेरी लढत अमरावतीमध्ये। धाराशिव, लातूरमध्ये बसवराज पाटील विरोधात महेश देशमुख। परभणी, हिंगोलीमध्ये सईद खान शिवसेना विरोधात शिवसेना, अशी लढत। डॉक्टर विवेक नावंदर तर अपक्ष सुशील देशमुखही निवडणुकीच्या रिंगणात। छत्रपती संभाजीनगर, जालना, सुहास शिरसाट भाजप विरोधात ठाकरेंची शिवसेना, गणेश लोखंडे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता 3 ठिकाणावरून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नागपूरवरून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार, अमरावतीवरून आपले प्रतिनिधी सूरज दहाट, तर संजय देसाई, सांगलीवरून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत। सुरुवातीला आपण जाऊया सांगलीला, संजय देसाई यांच्याकडे। संजय, सांगलीमध्ये तिहेरी लढत ही पाहायला मिळतीये। आपण अमरावतीत जाऊया। या क्षणी आपल्यासोबत सूरज दहाट आहेत आपले प्रतिनिधी। सूरज, अमरावतीमध्ये अगदी शेवटपर्यंत ट्विस्ट पाहायला मिळालेला आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली होती निवडणुकीच्या काळात, पण काहींनी या ठिकाणी मतदान करत मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अमरावतीत आज काय घडेल? निश्चितच लागवी। आता काही वेळापूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी मतपेटा या ठिकाणी ठेवण्यात आली होती, ती स्ट्रॉंग रूम या ठिकाणी उघडण्यात आलेली आहे। आणि त्या काही वेळातच जर पाहिलं तर अवघ्या काही वेळातच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 451 पैकी 427 नगरसेवकांनी या ठिकाणी मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावलेला होता। एकूणच जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या या अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं गेलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून प्रवीण पोटे पाटील, महाविकास आघाडीकडून हर्षदीप देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा, एकूण असे 3 उमेदवार रिंगणात होते। मात्र संपूर्ण या निवडणुकीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडून नागपूरचे उद्योजक हर्षदीप देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर ते 2च दिवस अमरावतीला आले होते। त्यानंतर ते आजारी पडले। ते आजारी पडल्यानंतर या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी झालेले होते। नंतर ते प्रचारादरम्यान आलेच नाही। नंतर वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचं एकूणच या ठिकाणी ठरलेलं होतं। मात्र ऐन वेळेवर
काँग्रेस आणि महाविकास आघाडीने तटस्थ राहण्याची भूमिका या ठिकाणी घेतली होती। काँग्रेसचे या ठिकाणी 150 नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती। मात्र या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने व्हीप सुद्धा जारी करण्यात आलेला होता। मात्र व्हीपला झुगारून 6 जणांनी या ठिकाणी मतदान केलेलं होतं आणि जर पाहिलं तर 86 जणांनी या ठिकाणी मतदान या ठिकाणी 86 नगरसेवकाचं काँग्रेसच्या नगरसेवकाचं मतदान फुटलेलं होतं। ते 96 नगरसेवकाचं मतदान जर पाहिलं तर महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांना मिळाला असल्याचा अंदाज जो आहे राजकीय तज्ज्ञांनी या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री भाजपा नेते प्रवीण पोटे पाटील हे सलग तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहे आणि त्यांचा विजयाचा दावा आहे जो सुरुवातपासूनच या ठिकाणी केला जात आहे। काही वेळापूर्वी जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयाचे देखील या ठिकाणी बॅनर लागलेले आहे। मतमोजणीला सुरुवात व्हायची आहे, मात्र मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच निकालापूर्वीच प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। सकाळी 8 वाजल्यापासून म्हणजे आता काही वेळातच मतमोजणी सुरुवात होणार आहे आणि अवघ्या 2 तासामध्ये संपूर्ण निकाल हाती येणार आहे। अगदी सूरज, आपण नागपूरला जाऊया, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आहेत यांच्याकडे। ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये अगदी हॉटेल डिप्लोमसी सुद्धा पाहायला मिळालेली होती। अनेक नगरसेवकांना सेफ झोन मध्ये ठेवण्यात आलेलं होतं। फोडाफोडीचं टेन्शन वाढू नये याकरता विशेष खबरदारी घेण्यात आलेली होती। प्रसंगी गोवापर्यंतचा सुद्धा दौरा झाला। नागपूरमध्ये आज काय चित्र दिसेल? अगदी लागवीजी, नागपूर हे भाजपचं गड आहे, त्यामुळे भाजपने विशेष खबरदारी या निवडणुकीत घेतलेली। सुरुवातीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे आहे ते ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन जे आहे ते विरोधकांना केलेलं होतं। मात्र काँग्रेसने जे आहे ते अतुल लोंढे यांच्या नावाने या ठिकाणी रिंगणात उमेदवार दिल्याने भाजपने जे आहे ते अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक असल्याने प्रतिष्ठेची निवडणूक केली होती। त्यामुळे काही नगरसेवकांची फोडाफोडी मतफुटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच अनुषंगाने कदाचित जे आहे ते नगरसेवकांना गोवावारी ते मुंबईपर्यंत जे आहे ते प्रशिक्षणासाठी जे आहे ते पाठवण्यात आलेलं होतं। मात्र एकूणच हा फक्त प्रशिक्षणाचा भाग असल्याचं जे आहे ते भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं। आज अखेर जो आहे तो निकालाचा दिवस चाललाय। नागपूरमध्ये जे आहे ते 48.44% मतदान जे आहे ते झालेलं होतं। जवळपास 836 मतदारांपैकी 823 मतदारांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला, तर 13 मतदारांनी जे आहे ते तटस्थ राहण्याची एकूणच भूमिका घेतली होती। सुरुवातीपासूनच भाजपने दावा केलेला आहे जवळपास 650 पेक्षा मतदान आमच्या पदरी पडणार आहे, त्यामुळे आमचा विजय जे आहे ते जवळपास निश्चित आहे। आणि आज निकालाआधीच भाजपने जे आहे ते या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना बोलून जल्लोषाची देखील एकूणच तयारी केलेली आहे। सुरुवातीला काँग्रेसने जे आहे ते या ठिकाणी उमेदवार निवडीवरून काँग्रेसचा या ठिकाणी नागपूरमध्ये वाद पाहायला मिळाला। विशेषतः म्हणजे विदर्भात काँग्रेसचे अनेक उमेदवारांनी जे आहे ते माघार घेतली। मात्र एकमेव जागा नागपूरची होती ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जे आहे ते रिंगणात होते। परंतु या ठिकाणी विजयाचा जो आकडा आहे तो आकडा या ठिकाणी भाजपकडे म्हणजे महायुतीकडे असल्यामुळे त्यांचा जवळपास विजय निश्चित मानला जात होता। मात्र तरी सुद्धा काँग्रेसने उमेदवार देऊन जे आहे ते ही निवडणूक अतिशय जे आहे ते काँग्रेस असेल किंवा भाजप असेल दोन्ही पक्षांनी या ठिकाणी प्रतिष्ठेची निवडणूक करत ही निवडणूक लढविली। परंतु ज्या पद्धतीने या निवडणुकीत प्रचार व्हायला हवा होता त्या पद्धतीने काँग्रेसच्या उमेदवारांची जे आहे ते या ठिकाणी हजेरी जी आहे ते प्रचारामध्ये दिसून आलेली नव्हती। मात्र भाजपने जे आहे ते आपल्याकडे विशेष संख्याबळ असताना सुद्धा जे आहे ते ही निवडणूक सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्यामुळे असं मानलं जात आहे की नागपूरमध्ये मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच जल्लोषाची तयारी नेमकं काय काय घडतंय, काय काय तयारी करण्यात आलेली आहे? कुठं काही लाडू तयार करण्यात आलेले आहेत का? कुठं काही इतर मिठाई तयार होतीये का? फटाक्यांची आतषबाजीची तयारी आहे का? काय नेमकं नागपूरमध्ये? अगदी लागवीजी, आम्ही आता ज्या ठिकाणी उभा आहे हा जिल्हाधिकारी कार्यालय। या ठिकाणी जे आहे ते मतमोजणी पार पडेल। इथून काही अंतरावर जे आहे ते स्वागत लावण्याचे भाजपचे पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी ढोल ताशे असतील, फटाक्याची आतिषबाजी असतील, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून एकूणच जेव्हा विजयाचा या ठिकाणी विजय जाहीर होईल त्यावेळेस जे आहे ते जल्लोष या ठिकाणी केलं जाणार आहे। एकूणच संपूर्ण तयारी जी आहे ते भाजपकडून करण्यात आलेली आहे। आता काही वेळातच मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होईल आणि एकूणच नागपूर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी जे आहे ते नेमके कोणाच्या पदरामध्ये विजयाचे मतदान पडले, कोणाच्या माती गुलाल लागणार हे चित्र एकूण जे आहे ते स्पष्ट होणार आहे। लागवीजी, अगदी आपण पाहतोय की भाजपचे राजीव पोद्दार विरोधात काँग्रेसचे अतुल लोंढे असं करत नागपूरमध्ये चित्र हे पाहायला मिळत आहे। निवडणुकीत लवकरच या सगळ्या संदर्भात निकाल आता समोर येणार आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती देण्याकरता ठिकठिकाणावरून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत हे जोडले जात आहेत। महेश सुद्धा आपण आपले प्रतिनिधी नाशिकवरून आपल्या सोबत हे जोडले जातील, पण त्यापूर्वी आपण अमरावतीला पुन्हा एकदा जाऊया सूरज यांच्याकडे।
सूरज, अमरावतीत जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये अगदी शेवटपर्यंत ट्विस्ट पाहायला मिळालेला होता. अमरावतीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका जरी घेतलेली असली तरी काही नगरसेवकांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं होतं. काँग्रेसमधले रुसवे फुगवे या निमित्तानं पुन्हा एकदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला तमाम महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं. त्या अनुषंगानं आज अमरावतीत नेमकं काय चित्र पालटू शकतं, काय नेमकी शक्यता वर्तवली जाते? निश्चितच लागवी आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख हे फितूर झाल्यामुळं जर पाहिलं तर अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले होते. काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी हर्षदीप देशमुख जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांना मॅनेज झाल्याचा आरोप केल्यानंतर या ठिकाणी काँग्रेसने या ठिकाणी 6 बैठका या ठिकाणी घेतलेल्या होत्या आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भात एकूणच या ठिकाणी चर्चा सुद्धा झाली होती. मात्र ऐन वेळेवर मतदानाच्या काही तासापूर्वी त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती आणि संपूर्ण काँग्रेसच्या संपूर्ण नगरसेवकांना या ठिकाणी व्हीप सुद्धा बजावण्यात आलेला होता. तुम्ही तटस्थ राहा, कोणालाही मतदान करू नका. मात्र या ठिकाणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी व्हीप झुगारलेला होता आणि 6 नगरसेवकांनी या ठिकाणी मतदान केलेलं होतं. मात्र 96 लोकांनी जर पाहिलं तर 96 लोकांनी जर बघितलं गेलं त्या ठिकाणी मतदान केलं होतं. मात्र ते मतदान कोणाच्या पारड्यात पडलं याचा अंदाज बांधू शकला नसला तरी मात्र काही लोकांनी दावा केलेला आहे की संपूर्ण 96 लोकांचं मतदान आहे ते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला झालं असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला होता. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी सुद्धा अखेरच्या क्षणापर्यंत या ठिकाणी लढत दिली. संपूर्ण 14 तालुके त्यांनी पिंजून काढले. सोबतच अमरावती महानगरपालिकेच्या सूरज, आज काय घडतंय अमरावतीत याकडे लक्ष असेल. नाशिकला आपण जाऊया. नाशिकला आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले गेलेत. महेश, नाशिक बद्दल वेगळं काय विचारावं? अगदी शेवटपर्यंत जो मतदारसंघ चर्चेत राहिला, ज्याची चर्चा केवळ नाशिक पुरता नाही तर महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून ज्या नाशिकची चर्चा झाली या निवडणुकीत, 2 संकटमोचक ज्या ठिकाणी तळ ठोकून बसलेले होते ती नाशिकची विधान परिषद निवडणूक आज नेमका औपचारिकरित्या ही निवडणूक पार पडलेली आहे. काय घडतंय नेमकं आता नाशिकात? लागवी, अगदी खरं आपण म्हणालात तसापर्यंत राज्यामध्ये खरं तर नाशिक विधान परिषद निवडणूक ही चर्चेमध्ये ठरलेली होती आणि शेवटी आज मतमोजणीच्या दिवशी देखील ही निवडणूक चर्चेत राहणार आहे. याचं कारण म्हणजे ज्या मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या अगोदर 2 संकटमोचकांनी येऊन देखील मंत्री गिरीश महाजन असेल, उदय सामंत असेल यांच्यासमोर पत्रकार परिषद घेऊन गोकुळ गीते यांनी आपला प्रचार थांबवला असल्याचं सांगितलेलं होतं. मात्र आता मतमोजणीच्या ठिकाणी गोकुळ गीते हे दाखल झालेले. मी जरी प्रचार थांबवलेला असला तरी माझे कार्यकर्त्यांनी प्रचार सुरूच ठेवलेला होता आणि मी निवडणुकीत जिंकून येईल अशा पद्धतीचा विश्वास गोकुळ गीते यांनी आताच व्यक्त केलेला आहे. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी देखील नाशिकची निवडणूक आपल्याला चर्चेत राहताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची देखील धाकधूक जी आहे ती वाढताना आपल्याला बघायला मिळते. खरं तर मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर मतदानाच्या दिवशी देखील गीते बंधूंनी पत्रकार परिषद घेत का आम्हाला मतदान करू नये असं गणेश गीते यांनी सांगितलेलं होतं. मात्र छुप्या पद्धतीची रणनीती ही खरं तर गीते बंधूंनी आखलेली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी खरं तर मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन दिल्याची देखील चर्चा जी होती ती रंगलेली होती. यामुळे खरं तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचं टेन्शन वाढलेलं होतं. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला आणि गीते बंधूंना सांगितलं होतं का एकदा तुम्ही सांगितलेलं आहे का प्रचार थांबवलेला आहे, मग हे सगळं कशासाठी? मग त्यानंतर मतदानाच्या दिवशी गीते बंधू या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी आम्हाला मतदान करू नये असं सांगितलेलं होतं. मात्र आता मतमोजणीच्या दिवशी गोकुळ गीते हे पुन्हा एकदा या ठिकाणी मतमोजणीच्या ठिकाणी जे आहे ते दाखल झालेले आहे आणि एकूणच जर बघितलं तर त्यांनी जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता काय काय घडामोडी घडतात, आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. काही वेळातच हाती कल जे आहे ते हाती यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकची विधान परिषद निवडणूक जी आहे ती पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामामध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळते. मंत्री गिरीश महाजन असेल, मंत्री उदय सामंत असेल यांनी नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीकडे विशेष असं लक्ष दिलेलं होतं. गोकुळ गीते यांना थांबविण्यासाठी त्यांनी मेहनत घेतलेली होती. मात्र मतमोजणीच्या दिवशी गोकुळ गीते या ठिकाणी येऊन म्हणताय की मी प्रचार थांबवलेला होता, कार्यकर्त्यांनी थांबवलेला नव्हता आणि मी जिंकून येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता मंत्री गिरीश महाजन यांनी उदय सामंत
यांच्या आव्हानानंतर देखील गीतेने हे सगळं केल्यानंतर आता संशयाच्या भोवऱ्यामध्ये खरं तर गीते पुन्हा एकदा अडकल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. लागवी अगदी अगदी. त्यामुळे आज नाशिकमध्ये नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचाच लक्ष असेल. आपण जाऊया सांगली साताऱ्याला. आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्यासोबत सांगलीवरून जोडले गेलेले आहेत. संजय, आपण पाहतोय सांगलीमध्ये तिहेरी लढत आहे. सुरुवातीपासून सांगलीची फार काही चर्चा झालेली नसली तरी सांगलीमध्ये प्रत्येकाचा एक गड आहे आणि त्याविषयी प्रत्येकानं आपापला गड कायम राखण्याच्या दृष्टीनं मेहनत घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आज नेमकं कोणाचं पारडं जड असेल? लागवी आपण पाहिलं तर सांगली सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी दोघांच्याच उमेदवारांमध्ये चोरस पाहायला मिळणार आहे. एक तर भाजपचे धैर्यशील माने आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे अभयसिंग राजपूत यांच्यामध्ये टोटल एकूण 895 मतदान होते. त्यातलं एक मतदान मायनस झालेलं आहे आणि त्यामुळे 894 मतदान झालेलं आहे. 5 टेबलामध्ये 15 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे. आपण पाहिलं की या ठिकाणी तरुण भारत स्टेडियम आहे. यातल्या पॅव्हेलियनच्या या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 15 कर्मचारी 5 टेबलावर मतमोजणी करणार आहेत. एकूण 12 मतपेट आहेत. 12 मतपेटापैकी त्यातल्या वैध आणि अवैध मत बाजूला काढले जाणार आहेत आणि त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार. आता मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहेत. महत्वाचं म्हणजे जयंत पाटील असेल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील असेल, विश्वजित कदम असेल यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सध्या तर पाहता तर भाजप आणि भाजपचे सहयोगी सदस्य धैर्यशील माने यांचं पारडं जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. स्वतःहून पालकमंत्री जयकुमार गोरे, त्याचबरोबर उदयनराजे आणि जयकुमार गोरे यांनी तर सांगलीमध्ये तळ ठोकलेला होता. जेवढे का मतदार असतील त्या मतदारांना सांगण्यात आलेलं होतं की मतदान फक्त धैर्यशील मानेने करणार. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जयंत पाटील असतील, सतेज पाटील असतील, विश्वजित कदम असतील, हे सुद्धा स्वतः इथं कंबर कसून होते. आता थोड्याच वेळात नेमकं पाहायला मिळाल की कुणाचं पारडं चढ आणि कोण विजयी होणार. लागवी अगदी. सांगली नंतर आता आपण थेट जाऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडे. वसीम, त्या ठिकाणी नेमकं काय चित्र पाहायला मिळेल? कारण अगदी सुरुवातीपासून सोलापूर विषयी विशेषत्वानं चर्चा तर होत होती, पण सोलापूरमध्ये आज मात्र कोण विजयाचा गुलाल उधळणार? लागवी, निश्चितच पाहिलं गेलं तर सोलापूर विधान परिषदेची निवडणूक जी आहे ते राज्यात गाजली होती. कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा जी आहे ते या ठिकाणी पणाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी महायुतीकडून माजी आमदार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीकडून वसंत नाना देशमुख हे जे निवडणुकीचे रिंगणात होते. मात्र ही निवडणूक जी आहे ते कुठेतरी प्रतिष्ठेची जी आहे ते भाजपाने करून ठेवली. कारण एकीकडे पाहिलं गेलं तर भाजपाकडून जे आहे ते विधान परिषदेची निवडणूक जी आहे ते हे बिनविरोध करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र ही निवडणूक बिनविरोध झाल्या, त्यामुळे निवडणूक कुठेतरी लादली गेली आणि यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वैयक्तिक सगळ्या मतदारांची भेट घेऊन बैठका घेऊन जी आहे ती निवडणूक जे आहे ते मोठी केली आणि एकंदरीतच पाहिलं गेलं तर या निवडणुकीकडे पूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. आपण सध्या निवडणूक जी मतमोजणी होती या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी मतमोजणीला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 614 मतदारांनी जे आहे तो मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला आणि पहिल्या फेरीमध्ये जे आहे ते वैध अवैध मतं जे आहे ते वेगळी करण्यात येतील आणि त्या दुसऱ्या फेरीमध्ये जे आहे ते मतमोजणीला सुरू होतील. 1 तासाभरात जे आहे ते या ठिकाणचा निकाल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत पाहायला गेलं तर महायुतीकडून माजी आमदार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीकडून वसंत नाना देशमुख या दोघांपैकी कोण विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष देखील जे आहे ते या ठिकाणी लागलेलं आहे. लागवीजी अगदी. तुमच्या सगळ्यांचे आभार, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.